बातमी बुलढाण्यातून आहे। आत्महत्याग्रस्त युवा शेतकऱ्याच्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे। पालकत्व स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही हालचाली करण्यात येत नाहीयेत, तर कैलास नागरे असं या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शिवनी अमराळ इथं महाराष्ट्र शासनाच्या युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केलेली होती। तर शेतकऱ्यांविषयी असलेल्या शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून त्यांनी 13 मार्चला आत्महत्या केली होती। तर आज त्यांच्या मृत्यूला 4 महिने पूर्ण झालेत। मात्र असं असून सुद्धा आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचं संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी भावूक सुसाईड नोट सुद्धा कैलास नागरे यांनी लिहिली होती आणि त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती। मात्र अजूनही आश्वासनाचा मुहूर्त निघत नाहीये आणि त्यामुळे कैलास नागरे यांच्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या करेन असा इशारा दिला।